स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांचा विश्वासघात केल्याने स्वराज्य सरचिटणीस धनंजय जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी स्वराज्य पक्षाचे प्रचारक माधव तळेकर यांनी केली आहे। स्वराज्य पक्षात राहून भाजपचे काम करणे, पक्षाच्या बॅनरवर पक्षाच्या नेत्याचे फोटो न लावता भाजपच्या लोकांचे फोटो लावणे ही पक्षासोबत गद्दारी आहे असा आरोप त्यांनी केलाय। अशा प्रकारे छत्रपती संभाजीराजे यांचा विश्वासघात केल्याने त्यांना आज बाहेर फिरता येत नाही, त्यामुळे स्वराज्य पक्षातून धनंजय जाधव यांची हकालपट्टी करावी अशी मागणी आम्ही करत आहोत। धनंजय जाधव यांनी साधे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष नेमले नाहीत, सगळे जबाबदारी विश्वासाने ठेवून राजेंनी त्यांच्यावरती टाकली होती, त्यांचा विश्वासघात करण्यात आला अशी प्रतिक्रिया माधव तळेकर यांनी दिली। माधव तळेकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। आपल्यासोबत प्राध्यापक माधव तळेकर आहेत। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? पक्षात सध्या काय चाललंय? कोण पक्षाचा कारभार बघतो? छत्रपती संभाजीराजे पक्षाचा कारभार जरी बघत असले तरी आमच्या स्वराज्य पक्षामध्ये एक कॅप्टन म्हणून धनंजय जाधव जे आमचे राज्याचे सरचिटणीस आमचे नेते आहेत त्यांच्यावरती सगळी जबाबदारी होती। पण जबाबदारी असताना राजेंच्या न कळत, राजेंना माहिती न होता वेगवेगळ्या माध्यमातून, मग ते कुणी प्लॅन केलेल्या माणसांकडून असू द्यात किंवा वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या उमेदवारांकडून असू द्यात, अशा पद्धतीचे मोठं होण्यासाठी संभाजीराजांचा वापर केला, संभाजीराजांच्या किंवा आमच्या पक्षाचा वापर केला। आणि एवढं सगळं करून असताना ज्या वेळेला आम्हाला अपयश आलं महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, अपयश आल्यानंतर मग मात्र यांनी आमच्या पक्षाचा राजीनामा दिलेला नाही। यांच्या मिसेस आमच्या पक्षाच्या उमेदवार होत्या, त्यांसाठी 2 संभाजीराजांनी सभा लावल्या, हेलिकॉप्टरनं आम्ही त्या ठिकाणी गेलो, शहाजीराजांची सभा लावली, पण त्यांना त्या ठिकाणी अपयश आलं। पण त्यांनी आमच्या स्वराज्य पक्षाचा राजीनामा दिलेला नाही, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही। एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा करोडो रुपये नगरसेवक करण्यासाठी जी तत्परता तुम्ही, मग ते चिकन वाटलं, भाज्या वाटल्या, आम्हाला आमचं म्हणणं नाही तुम्ही खर्च करू नये, दहीहंडी असेल किंवा दांडी असेल, कोट्यावधी रुपये घालवले, अभिजित सावंतांचा 70-75 लाख रुपयाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आणला। पण एवढ्या सगळ्या गोष्टी असताना माझ्या संभाजीराजांचा फोटो मात्र त्यात दिसत नाही। त्यांनी भाजपमध्ये गेलं पाहिजे, मग त्यांनी जर भाजपमध्ये गेले, त्यांच्या आर्थिक व्यवहाराशी आम्हाला काही घेणदेण नाही। त्यांनी 1000 कोटीचे मालक होत्या भाजपच्या माध्यमातून किंवा आणखी कुठल्या माध्यमातून, किंवा त्यांनी महाराजांचा विश्वासघात केलाय, 100% विश्वासघात केलाय। पण संभाजीराजांचा स्वभाव माझ्या राजकारणी नाही, संभाजीराजे साध्या भोळ्या स्वभावाचे आहेत। ह्यांच्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाचं मात्र त्यांनी पूर्ण त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी केला। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची, संभाजीराजेंची पूर्ण बदनामी करून त्यांना राजकारणातून समाजकारणातून उठवण्याचा डाव हा धनंजय जाधवने आखलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।